छत्रपती संभाजीनगरमधील सिडको वाळूज महानगरात साईनगर परिसरात नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। कचरा संकलनासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने हे अभियान राबवण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात सिडको प्रशासक भागवत बिगोद, वसाहत अधिकारी स्वाती पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख दत्तात्रय वरपे, शिवसेना तालुका संघटक अनिता पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। सिडको वाळूज महानगरात कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी सुरू असूनही काही नागरिक कचरा रस्त्याच्या कडेला फेकत असल्याने परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवरती आलाय। परिसरात स्वच्छता नांदावी, नागरिकांनी कचरा रस्त्यावर न फेकता कचरा हा घंटागाडीतच टाकावा या हेतूने परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम रुजावी या हेतूने स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यावेळी नागरिकांना प्रशासक भागवत बिगोद, वसाहत अधिकारी स्वाती पाटील यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र देत परिसरात स्वच्छता राखावी असं आवाहन केलं। नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन वर्ध्यात करण्यात आलं। श्रीराम मंदिर देवस्थान व श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सकाळी पाडवा पहाट तसेच स्कूटर रॅली, श्रीराम प्रभात फेरी, श्रीराम मंदिरात नवरात्र उत्सव, शोभायात्रा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम घेण्यात आले। पाडवा पहाट या कार्यक्रमाला गायक मंगेश बोरगावकर तसेच श्रावणी वागळे यांची उपस्थिती असणार आहे। शोभायात्रेमध्ये बँड, दिंड्या, झाकी, श्रीराम ढोल ताशा पथक असणार आहे। तर गेल्या अनेक वर्षांपासून श्रीराम मंदिर देवस्थान तसेच श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात अशी माहिती त्यांनी दिली आहे। हिंदू आणि मुस्लिमांचे सण येणार आहेत। गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोन सण आहेत। हे दोन्ही सण शांततेच्या मार्गाने साजरे व्हावेत। लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। त्यासाठी पोलिसांच्या रूट मार्चचं कल्याणात आयोजन करण्यात आलं। कल्याणच्या सहजानंद चौकातील दुर्गाडी ते दूध नाका असा हा पोलीस रूट मार्च काढण्यात आला। या प्रकारचे नियोजन अन्य संवेदनशील ठिकाणीही केले जाणार आहे। जनतेला या रूट मार्चच्या माध्यमातून हे आवाहन आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणत्याही सोशल मीडियावरील पोस्ट फॉरवर्ड करू नका, जेणेकरून त्यातून जातीयता किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो। आपले सण उत्साहाने आनंदाने साजरे करताना दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं साजरे करा असं आवाहन कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले आहे। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील 132 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे 4 तालुक्यांना याचा फटका बसत असून या 4 तालुक्यांमध्ये काही ठिकाणी 8 ते 10 तासांची तर काही ठिकाणी 4 तासांचे लोड शेडिंग सुरू आहे। त्यामुळे नागरिक अतिशय त्रस्त झालेत। यावर बोलताना आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी याची दखल घेतली असून याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अभियंता यांना निर्देश देऊन लवकरात लवकर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासंबंधित सूचना दिल्यात आणि आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव तालुक्यांना होणाऱ्या लोड शेडिंगचा त्रास येणाऱ्या बुधवारपर्यंत कमी होईल असं सांगितलंय। तसेच देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाच्या पाणी वाटपाच्या संबंधित बैठक झाली असून सर्व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी देण्यात येईल असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेची मोठी घोषणा। 31 मार्च पूर्वी कर्जफेडीवर आता 0% व्याज होणार। जिल्ह्यातील शेतकरी कर्जदार सभासदांसाठी जिल्हा बँकेने मोठी घोषणा केली असून सन 2024-25 या चालू वर्षातील पीक कर्जाची फक्त मुद्दल रक्कम 31 मार्च 2025 पूर्वी भरल्यास 0% व्याजदराचा लाभ मिळेल अशी माहिती बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिली आहे। तर शेतकऱ्यांची कर्जफेड सुलभ होण्यासाठी बँकेने 30 आणि 31 मार्च या सुट्टीच्या दिवशीही आपल्या सर्व शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि वेळेत
कर्जफेड करून पुढील वाढीव कर्जासाठी पात्र ठरावं असं आवाहन बँकेने केलं आहे। चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेतून याची माहिती दिली आहे। तर सन 2024-25 मध्ये प्राथमिक कृषी संस्थांच्या माध्यमातून व थेट कर्ज वाटपाद्वारे एकूण 2 लाख शेतकऱ्यांना 1052 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते। त्यातील 87,000 शेतकरी सभासदांकडे 477 कोटी रुपयांची थक बाकी असून ती वेळेत भरल्यास 0% व्याजाचा लाभ मिळणार आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडली। वेगवेगळ्या मुद्द्यांवर ही बैठक झाली। तर अखिल भारतीय आखाडा परिषदेची आगामी कुंभमेळ्याचे अनुषंगाने ही पहिली बैठक त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडली। गेल्या 2-3 दिवसांपासून कुंभमेळ्याच्या नावावरून वाद सुरू आहे। हा वाद विनाकारण नाशिकमधील काही साधुमंतांनी उकरून काढल्यानं यावेळी आरोप करण्यात आला। आम्ही नावासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे, त्यामुळे त्र्यंबकेश्वर नावाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री योग्य ते निर्णय घेतील असं त्र्यंबकेश्वरमधील महंतांनी सांगितले। तसेच त्र्यंबकेश्वरमधील अतिक्रमण संदर्भात आम्ही स्थानिक लोकांसोबत आहोत। स्थानिक लोकांचे पुनर्वसन केल्याशिवाय अतिक्रमण काढू नये अशी देखील भूमिका त्र्यंबकेश्वरमधील महंतांनी मांडली आहे। दरम्यान आगामी कुंभमेळ्यासाठी खूप कमी कालावधी आहे, त्यामुळे सर्व जबाबदारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशा पद्धतीची एक प्रमुख मागणी या बैठकीत करण्यात आली। नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आज प्रॉमिस डे साजरा करण्यात आला। गेल्या वर्षी आजच्याच दिवशी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात 1 किलोपेक्षा कमी वजनाचे 3 बालक दाखल झाले होते। आज हे बालक वर्षाचे झाले असून अत्यंत सुदृढ व सशक्त आहेत। आज त्यांचं वय 7 ते 8 किलो आहे। जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रयत्नांनी हे बालक अत्यंत सुदृढ आहेत। बालकांचा आज जिल्हा रुग्णालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। साधारणतः बालकाचे वजन हे जन्मतः 2.5 किलोच्या जवळपास राहणं आवश्यक असतं, मात्र या बालकांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचं वजन फक्त 900 ग्रॅमपेक्षा कमी होतं। त्यानंतर या बालकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बालरोग तज्ज्ञांच्या देखरेखीत 35 ते 40 दिवस या बालकांवर उपचार करण्यात आले। आज बालकांच्या वजनात चांगली वाढ झाल्याचं दिसून आलंय। शेतकऱ्यांकडून खंडणी उकळण्याच्या आरोपाखाली शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात शेगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना लगेच अटक करण्यात आली। 3 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर सोमवारी शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर पोलिसांनी त्यांना हजर केले असता न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यांच्या जामीन अर्जावर आज दुपारच्या नंतर सुनावणी होणार आहे। त्यांना जेल की बेल हा निर्णय आज होण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव या प्रकल्पासाठी बाधित गाव नवीन ठिकाणी वसविण्यासाठी गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकऱ्यांच्या शेती घेतली होती। त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, मात्र हा मोबदला प्रति हेक्टर 40 लाख रुपये मिळवून देतो असं आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करत आणखीन पैशांसाठी शेतकरी नेते प्रशांत डिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत शेगाव येथील जिगाव प्रकल्पाअंतर्गत शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत डिक्कर यांना शेतकऱ्यांनी लोटपाट करत बैठकीतून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आला होता।